आज मी खूपच कमी साहित्यामधून खूप छान नरम सॉफ्ट आणि अशी तोंडात विरघळणारी मस्त अशी खमंग अशी नारळाची बर्फी बनवलेली आहे। याला तुम्ही नारळाची वडीसुद्धा बोलू शकता। तर खूप छान पद्धतीने तयार होती, वेळसुद्धा कमी लागतो आणि याला लागणारं साहित्यसुद्धा कमी आहे। सहजपणे तुम्ही याला तयार करू शकता, घरच्या घरी अशा मिठाईचा स्वाद घेऊ शकता। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी एक पॅन तापत ठेवलेला आहे, याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकायचं आहे। जास्त इथे तूप वापरायचं नाही आहे, 1 मोठा चमचा वापरला तरी काही हरकत नाही आहे। त्यानंतर आपण याच्यावर टाकायचं आहे बारीक खोबऱ्याचा, म्हणजे सुक्या खोबऱ्याचा जो चुरा भेटतो ना, तो याच्यामध्ये टाकायचा। ह्याला मी थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। इकडे तुम्ही ह्याच्याऐवजी ओलं खोबऱ्याचा सुद्धा तुम्ही वाटण करून इथे टाकू शकता। मी इकडे सुका खोबरं वापरलेलं आहे। सुक्या खोबऱ्याची सुद्धा खूप छान अशी ही बर्फी किंवा वडी ही तयार होते। तर आता मी ह्याच्यामध्ये हे टाकून घेतले बारीक खोबरं, मिक्सरमध्ये वाटले। ते आता जरा तुपामध्ये थोडं परतून घ्यायचं। आता हे खोबरं तुपामध्ये परतून झालं तर काय होतं, ह्याचा एक छान असा फ्लेवर तर येतो। वरून काय होतं, खोबऱ्याचा जो ड्रायनेस पण असतो तो निघून जातो आणि छान असं नरम सॉफ्ट आपली मिठाई खूप वेळापर्यंत राहते। त्यामुळं भाजून घ्यायचा थोडासा याच्यात खोबऱ्याचा जो हा चुरा आपण वाटून घेतला आहे। रेडीमेड भेटतो बघा सगळीकडे, सुका खोबऱ्याचा किस भेटतो, तो फक्त मिक्सरमध्ये थोडासा बारीक करायचा, अगदी टाकायचा नाही आणल्या त्याला थोडंसं बारीक करून मगच हे असं परतून घ्यायचं त्याला। आता छान असं व्यवस्थित थोडंसं लालसरपणा येऊपर्यंत, जसं आपण रवा भाजतो बघा तसं याला थोडा वेळ भाजायचं मंद आचेवर। आता भाजून झालं की मग आपण हे काढून घ्यायचं। हे बघा थोडा वेळ अजून मी याला भाजून घेते। खूप छान असं मी तुम्हाला घरच्या घरीच मस्त नारळाची वडी बनवून दाखवणार आहे। अगदी नरम सॉफ्ट आणि इतकी छान लागते ना खाता वेळेस, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। ही बर्फी केल्यावर खाल्ल्यावर तुम्हाला इतका छान वाटेल याचा फ्लेवर। हे बघा मस्त भाजून झालेलं आहे, 1-2 मिनटं मी याला छान भाजून घेतलेलं आहे। आता मी हे सगळं काढून घेते आणि एकीकडे मी त्याच पॅनमध्ये काढून स्वच्छ करून त्याच पॅनमध्ये मी 250 ग्राम इथे मी दूध वापरले, अंदाजे अर्धा लिटर दूध वापरले। आता हे तापवायचे आपल्याला, खूप छान याला उकळी येऊन द्यायची। आणि हे दुधाची साईज आहे ना थोडंसं कमी झालं, म्हणजे दूध थोडंसं आटलं ना, तोपर्यंत आपण ह्याला छान तापून घ्यायचं आहे। हे बघा दूध चांगलं तापून निघलेलं आहे आणि याला अजून थोडंसं आटून घ्यायचं आहे, म्हणजे याचा थोडासा टेक्स्चर अजून कमी करायचं आहे आपल्याला, घट्ट ठेवायचा आहे बॅटर आपल्याला हा दुधाचा। हे बघा मस्तपैकी असं छान मंद आचेवर याला उकळून द्यायचं चांगलं। जितकं तुम्ही याला चांगलं उकळून देता ना, तितका याचा एक छान मस्त असा टेक्स्चर तयार होतो, एक घट्टपणा याच्यामध्ये तयार होता बघा। जी आपली दुधाची साईज होती, म्हणजे जितका आपला टेम्परेचर होता याचा, तो पूर्ण कमी झालेला आहे। आणि इकडे बघू शकता दुधामधला घट्टपणा वाढलेला आहे, म्हणजे आपलं तापवलेलं दूध वेगळं होतं आणि आता हे खूप थोडा वेळ वाफेवर ठेवल्यामुळं हे दूध आटून गेलेलं आहे आणि त्याचं साईजसुद्धा कमी झाली आहे। आता याच्यावर आपण इलायची पूड टाकायची किंवा जायफळ पूडसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। जायफळ पावडर नसलं तर फक्त तुम्ही इलायची पावडर टाकलं तरी चालतं, आणि नाही टाकलं इलायची पावडर तरीही काही हरकत नाही। आता पुन्हा एकदा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ अजून याला एक उकळी आणून दिली की मग आपण ह्याच्यामध्ये अंदाजे साखर टाकायची, 1-अर्धी वाटीच्या अंदाजाने टाकायची। तुम्हाला इकडे जर गोड आवडत असेल खायला तर तुम्ही इथं साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आता मला आवडतं गोड म्हणून मी साखर टाकली। याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचं आपल्याला अर्ध्या वाटीच्या अंदाजाने, कुठल्याही ब्रँडचं तुम्ही इथे मिल्क पावडर वापरू शकता। म्हणजे दूध अर्धं उकळून झालं, त्याच्यामध्ये इलायची पावडर, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायचं। मिल्क पावडर टाकल्यामुळं मिठाईला आपल्याला अगदी हलवाई स्टाईलसारखा असा फ्लेवर येतो, म्हणजे खवा टाकल्यामुळे याच्यामध्ये फ्लेवर येतो मिल्क पावडर टाकल्यामुळं। त्यामुळे याच्यामध्ये मिल्क पावडर नक्की टाका, अर्धी वाटी जरी असली तरी काही हरकत नाही, पण मिल्क पावडरने खूप मस्त अशी खव्यासारखी बर्फी लागेल आपल्याला। हे बघा आता ह्याचा बघा रंग मिल्क पावडर टाकल्यामुळं किती छान झालेलं आहे। आणि हे बघा दूध हे पूर्णपणे हे असं आटून घ्यायचं आहे आपलं। हे जे आपण हे दूध तापत ठेवलं होतं त्यावेळेस किती वाटत होतं, आणि आता इतकं आपण आटून घेतलेलं आहे। हे असं आटलं गेलं ना दूध, लगेच आपण गॅस बंद करून हे आपण जे खोबरं भाजून घेतले तुपामध्ये ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं।
हे बघा असं टाकून घ्यायचं आणि चारही बाजूने एकजीव करून घ्यायचं पूर्णपणे दुधामध्ये. आता दूध, मिल्क पावडर, इलायची पावडर, साखर असल्यामुळं खूप छान याचा घट्ट बॅटर तयार होतो. अगदी मंद आचेवर याला हे असं मिक्स करवत राहायचं. जोपर्यंत याचा चांगला एक घट डो तयार होत नाही तोपर्यंत याला मिक्स करवत राहायचं. 1-2 मिनटं झाले की हे स्वतःहून याचा एक डो तयार होतो, घटपणा याच्यामध्ये तयार होतो. फक्त याला थोडा वेळ द्यावा लागतो घट होईपर्यंत. तर तुम्हाला छान अशी नरम सॉफ्ट बर्फी हवी आहे ना, अगदीच नरम सॉफ्ट, तर खोबरं वाफरायच्या आधी मिक्सरमध्ये नक्की बारीक करा. म्हणजे जर तुमच्याकडे सुकं खोबरं रेडीमेड आणत असेल ना तर ते छानपैकी बारीक करा. हे बघा हळूहळू याचा टेक्स्चर बदलत चालला आहे, याच्यामध्ये घटपणा तयार होत चाललेला आहे आणि मस्त असं हा मंदाचेवर हा बर्फीचा आपला डो जो आहे तो तयार होतो आहे. तुम्हाला हवं तर ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, पण शक्यतो ड्रायफ्रूट्स ना वरूनच लावलेले चांगले असतात, म्हणजे गार्निशर आपण करतो ना त्यावेळेस. हे बघा मस्त याला थोडा वेळ द्यायचा, याच्यामध्ये थिकनेसपणा तयार होतो, याच्यामध्ये घटपणा तयार होतो आणि चांगला असा वड्या पाडायसारखा असा याचा बॅटर तयार होतो. हे बघा थोडा वेळ मी तुम्हाला थांबून दाखवत आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही आपला हा जो बॅटर होता आपला खोबऱ्याचा दुधामध्ये जे आपण टाकून घेतले ते किती छान असं एकजीव झालेलं आहे, सोकून घेतलं आहे पूर्णपणे. आणि याचं असंच थोडा वेळ मिक्स करत राहायचं, परफेक्ट असा हा डो तयार होतो. फक्त इकडे आपल्याला थोडा वेळाची गरज आहे. हे बघा थोडा वेळ झालं की मस्तपैकी याचा परफेक्ट असा हा डो तयार होतो. खमंग टेस्टी असा छान असा तुपातल्या ह्या नारळाच्या वड्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बाहेरून तुम्ही ना नारळाची वडी जर आणत असाल ना तर नक्की ते अन्न तुम्ही विसरून जाता, इतक्या भारी खमंग ह्या वड्या लागतात. मी ही दुसऱ्यांदा बनवते, मी अगोदर अशी बनवलेली आहे. तर पहिल्या वेळेस ज्या मी बनवत होते ना इतक्या भारी सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या, म्हणून मी ज्यावेळेस पण मला खाऊ वाटतं तर मी नक्की बनवते हे. तर तुम्ही पण ट्राय करा. आता आपण हे थंड करून घेऊया. बॅटर परफेक्ट झालेलं आहे आपलं. एका प्लेटमध्ये मी हे टाकून घेतलं आहे, थोडंसं थंड केलं आहे आणि याला चौकोन आकार दिला. गरम असल्यामुळं मला काहीतरी शेप देता नाही आला. याच्यावर थोडेसे आपण मस्तपैकी पिस्ता लावून घ्यायचं, किंवा तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावायचं. थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं, याला थोडासा याला जाम होऊन द्यायचं, सेट होऊन द्यायचं आणि मग याच्या वड्या पाडायच्या. हे बघा आता वड्याची साईजसुद्धा तुम्ही आवडीनुसार लहान मोठी करू शकता. हे असं हलक्या हाताने चाकूच्या सहाय्याने किंवा कटर भेटतो बघा असं वड्या वगैरे पाडायचं, ते असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही याला कट करू शकता. झाल्या बॅटरला पहिलं सेट करून घ्यायचं चौकोन आकार. तर तुम्हाला गोल आकार असेल तर त्या आकाराने तुम्ही सेट करून 2 मिनटं फ्रीजमध्ये किंवा रूम टेम्परेचरवर ठेवून द्यायचं, जोपर्यंत बॅटर चांगलं सेट होत नाही तोपर्यंत. आणि मगच वड्या पाडायच्यात, अगदी पाडायच्या नाही. आता जसा याला वेळ जाईल तसे ह्या वड्या खूप छान जाम होऊन जातील. हे बघा मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते. ते इकडे बघू शकता किती छान नरम सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी बर्फी तयार झाली आहे, नारळाची वडी तयार झाली. नारळाचा चुरा जो आपण वापरला आहे त्याला मिक्सरमध्ये वाटल्यामुळं खूप छान नरम सॉफ्टनेस पण याच्यात तयार झाला आहे. अगदी हलवाई स्टाईल आपल्या ह्या मिठाई तयार झाली. नारळाची बर्फी, नारळाची वडी, खमंग टेस्टी अशी ही वडी, पाहता क्षणी खाऊ वाटणारी अशी ही सॉफ्टनेस आणि भरपूर रसदार अशी ही मिठाई तयार होती. नारळाची खाता क्षणी इतकी छान मेल्ट होती. प्रत्येक बाईट्समध्ये ना तुम्हाला एक फ्लेवर लागतो, दुधाचा, माव्याचा, इलायची पावडर, तुपाचा एक फ्लेवर. खूप छान अशी ही बर्फी तयार होती. घरच्या घरी सणासुदीला मिठाई बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही ही नारळाची बर्फी आणि मी दुधाची पेढ्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला मी टाकलेली आहे चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला एक पीस दाखवते. नरम सॉफ्ट अशी ही नारळाची बर्फी, वाटतसुद्धा नाही ही नारळाची बर्फी आहे, असं वाटतं पेढा आहे, पण ही नारळाची बर्फी आपण तयार केलेली आहे. आणि आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करा. खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये तयार होती आणि खाता क्षणी तुमचे सगळेजण भरभरून तारीफ करतील, इतक्या भारी तयार होत्या त्या. जसं वेळ जातो तसं ह्या वड्यामध्ये कडकपणा तयार होतो, म्हणजे पॅक राहतात, अशा तुटून नाही जात लगेच. तर मस्त अशा बनवा घरच्या घरी. सणासुदीला बाहेरून मिठाई आणायची काही गरज नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.